म्हणजे तुमचा स्क्रीन टाइम चांगला आहे का वाईट आहे आणि तो तुम्ही कसा कमी करायचा, हे सगळे टप्पे खूप नंतर येतील. पहिले झोपा. कारण एखाद्या चॅलेंजमध्ये मी पार्टिसिपेट करत नाहीये ह्यांनी जर मी लेफ्ट आउट होणार असेल मानसिक पातळीवर, तर तो प्रॉब्लेम आहे. आपल्यासाठी ते सोशलायझिंग असेल, पण ह्या प्लॅटफॉर्मसाठी तो धंदा आहे, तो बिझनेस आहे. त्यामुळे ते किती प्रमाणात ह्या डिजिटल वेलबिंगसाठी एफर्ट्स घेतील आणि किती प्रोएक्टिव्हली काम करतील. अशी काही टूल्स आहेत का, वेबसाईट असतील, चॅनल्स असतील किंवा ॲप्स असतील की ज्यांचा वापर केला, जिथं वेळ कन्झ्युम केला तर तो गुड टाईम आहे असं म्हणता येईल? हो, मुलांच्या बाबतीत म्हणशील तर अशा अनेक साईट्स आहेत. उदाहरणार्थ टेड टॉकची जी टेड एज्युकेशन म्हणून एक वेगळी साईट आहे की जी फक्त मुलांसाठी डेडिकेटेड आहे आणि त्याच्यावरती माझ्या अंदाजाने 1.5 लाख व्हिडिओज आहेत की जे वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत आणि ॲनिमेटेड व्हिडिओज जे हार्डली 3 मिनटं 4 मिनटं ह्या टाईम झोनमधले आहेत. सो ते मुलं बघू शकतात आणि ते खूप सुंदर आहेत. म्हणजे त्याच्यात इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये ग्राफिक्स आणि ॲनिमेशन असल्यामुळे मुलांना ते अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं, मजा येऊ शकते आणि एक चांगला वेळ मुलांचा ऑनलाईन जाऊ शकतो. अनेक प्रकारचे पॉडकास्ट जगभर आजकाल ऐकले जातात. आपल्याकडे मुलांचे पॉडकास्ट ऐकण्याची एकूण कल्चर खूप कमी आहे. पण जर तू इंटरनेटवर गेलास तर अनेक मुलांसाठीचे सुंदर सुंदर पॉडकास्ट आहेत. त्याची माहिती पण पुस्तकात मी दिलेली आहे की ज्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग आहे. मोठ्या सेलिब्रिटीज मुलांसाठी पुस्तक वाचून दाखवतात. म्हणजे मध्ये बराक ओबामांचा एक व्हिडिओ खूप पॉप्युलर झाला होता, त्यांनी एक गोष्ट मुलांसाठी वाचून दाखवली होती. असे अनेक पॉडकास्ट आहेत की जिथे मुलांना इन्फॉर्मेशन मिळू शकते. सायन्सच्या संदर्भात आहेत, लिटरेचरच्या संदर्भात आहेत. ऑनलाईन भाषा शिकता येऊ शकतात. अनेक चांगली ॲप्स आहेत ज्याच्यामधनं तुम्ही भारतीय भाषा तर शिकता येतातच, पण वेगळ्या लँग्वेजेस तुम्हाला शिकायच्या असतील तर त्या मोफतही शिकता येतात. बेसिक्स तुम्हाला त्याचे शिकता येऊ शकतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन जाऊन करू शकता, ज्याच्यामधून तुमचा वेळ पण चांगला जातो. तुम्हाला तुमच्या जगण्यात बेसिकली भर पडते. तुमचं काहीतरी तुम्ही जाऊन करताय आणि तुम्ही काय केलं हे तुम्हाला थोड्या वेळाने मी विचारल्यानंतर तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नसतं. ह्या झोनमध्ये जे आत्ता आपण सगळे आहोत त्याच्यातनं बाहेर पडायला हा एक खूप चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटकडेच एकूण आपण खूप निगेटिव्हली बघतो. म्हणजे आत्ता मी स्क्रीन टाईमच्या संदर्भात सुद्धा सारखं काळजीने बोलते खूप, पण मला असं वाटतं की इंटरनेट ही ॲब्सोल्युटली वाईट गोष्ट आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. तिथे खूप चांगल्या पद्धतीने तुमचा वेळ तुम्ही घालवू शकता. उत्तम उत्तम चॅनल्स आहेत. इवन यूट्यूबवरती खूप चांगले चॅनल्स आहेत, मुलांसाठीचे, मोठ्यांसाठीचे. ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला पाहिजेत. इंटरनेटची चांगली बाजू जी आहे, जी त्याची स्ट्रेंथ आहे, ती आपण थोडीशी पुढे आणणं आत्ता गरजेचं आहे. आत्ता काय होतंय की आपल्या समोर जे येतंय ते आपण कन्झ्युम करतोय. अगदी छोटं उदाहरण सांगायचं तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेनू कार्डमधल्या सगळ्या गोष्टी आपण खात नाही. आपण सिलेक्ट करतो की मला ह्या 2 गोष्टी खायच्या आहेत, ह्या 2 गोष्टी नाही खायच्या आहेत. तसं इंटरनेटवरती गेल्यानंतर सिलेक्शन करणं, मला हे बघायचं आहे, मला हे बघायचं नाहीये, हे जे डिसिजन्स आहेत, हे डिसिजन्स मोठ्यांनी पण घेणं आणि हे डिसिजन्स घेण्याची मानसिक तयारी मुलांकडनं करून घेणं, त्यांना ते शिकवणं, हे आत्ता खूप गरजेचं आहे. आपण मुलांना हे शिकवत नाही की तू काय बघ, तू काय बघू नकोस, किंवा हे चांगलं आहे का, हे वाईट आहे का, याच्यातनं तुला काय मिळणार आहेत. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक गोष्टी आपण माध्यम शिक्षणातून ॲब्सोल्युटली बाजूला काढलेल्या आहेत. एक तर बेसिक माध्यम शिक्षण नाही आणि त्याच्यातनं ह्या कॉन्सेप्ट्स आपण मुलांना शिकवत नाही. जर तुम्ही मुलांना सिलेक्ट करायला शिकवलं ना तर आपोआप ते नेट पॉझिटिव्हिटीकडे जातील. कारण आत्ता असं होतंय की आपल्यावरती माहितीचा म्हणजे काय सुनामी आहे. कॉन्स्टंट काहीतरी येतंय, अंगावरती पडतंय आणि मी ते कन्झ्युम करते. मी हा विचारच करत नाहीये की मला इतक्या माहितीची गरज आहे का, मला इतक्या प्रचंड एंटरटेनमेंटची गरज आहे का, ह्या कशाचाच मी विचार करत नाही. मी येतं ते सगळं खात सुटले. सो असं खात सुटण्याची आणि बघत सुटण्याची गरज नाही. आपण सिलेक्ट करायला शिकलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी सिलेक्ट करायला आपण जसं शिकू तसं मला वाटतं की आपण आपोआप बॅड स्क्रीन टाईमकडनं गुड स्क्रीन टाईमकडे शिफ्ट होऊ. आपण आत्तापर्यंत खूप बोललो मुलांबाबत, टीनेजर्स बाबत किंवा त्यांच्या पालकांबाबत, पण यातला एक मधला वर्ग आहे जो साधारणतः
20 ते 30 मधला हो. आहे, तर त्यांचे पण स्क्रीनचे प्रॉब्लेम आता खूप वाढलेत. उदाहरणार्थ सतत स्क्रीनवरती असणं. पूर्वी दिवसातले 8 तास काम करत होते, तर 2 तास इन पर्सन मीटिंग होत्या, 2 तास आणि काहीतरी ग्रुप डिस्कशन होतं आणि 4 तास कोडिंग होतं. ते सगळं स्क्रीनवर आलं. तुमच्या कामाचे 8 ते 10 तास स्क्रीनवर. पॅरलली बिंज वॉचिंग, नेटफ्लिक्स, हॉटस्टार असे सगळे ऑप्शन्स OTTचे अवेलेबल झाले. नेटफ्लिक्सचं तर जगप्रसिद्ध वाक्य आहे की दे आर कॉम्पिटिंग विथ हो. स्लीप. याच्यामुळं हा जो वर्ग आहे 30ला, बिलो 30 मिलेनियल म्हणूया, यांच्या आयुष्यात पण वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. तर स्क्रीन टाईमचा या सगळ्यांवरच्या परिणामाचा अभ्यास तू केलायस का, आणि त्यातनं काय प्रमुख निरीक्षणं दिसली? मगाशी म्हणलास तसं की झोप हा आत्ताच्या घडीला सगळ्यांच्या बाबतीतला खूप महत्वाचा विषय आणि प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा जो एज ग्रुप तू आयडेंटिफाय करून विचारतो आहेस, ह्या एज ग्रुपमध्ये माणसं झोपतच नाहीयेत. म्हणजे जगभर हे सुरू आहे आणि जगभर अनेक संशोधक असं सांगतायत की आधी झोपण्यापासून सुरुवात करा. म्हणजे तुमचा स्क्रीन टाइम चांगला आहे का वाईट आहे आणि तो तुम्ही कसा कमी करायचा, हे सगळे टप्पे खूप नंतर येतील. पहिले झोपा. माणसाची एक मिनिमम 8 तासाची रात्रीची झोप ही मूलभूत गरज आहे. म्हणजे आपल्याला मोबाईल रिचार्ज करायचा असतो, पण आपण बॉडी रिचार्ज करायला तयार नाही आहोत. अशा एका विचित्र कोंडीमध्ये आता आपण सगळेजण अडकलेलो आहोत. त्यामुळे पहिलं माझं निरीक्षण आहे की माणसं झोपत नाहीयेत. दुसरी महत्वाची गोष्ट, मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट जी येते ती कन्झ्युम करण्याकडे कल आहे. हा कल मला 25ल्या 30ल्या लोकांमध्ये पण दिसतो. की फेसबुकवरती कोणीतरी टाकलं की अरे नेटफ्लिक्सवरती ही सिरियल चांगली, की लगेच उघडायचं आणि बघायचं. पण तुझा कल आहे का ते बघण्याचा? मला ते आवडणार आहे का, किंवा मला इंटरेस्टचं वाटतं आहे का, ह्याचा विचार दरवेळेला होतोच असं नाही. किंवा कुठलीही नवीन एखादी काहीतरी कॅम्पेन येते आणि मग लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. कुठलं तरी चॅलेंज दिलं जातं सोशल मीडियावरती आणि धडाधड फोटो टाकण्यासाठी लोक स्वतःचा वेळ आणि एनर्जी खर्च करायला सुरुवात करतात. हे सगळं करत असताना हे मी का करतोय, म्हणजे मी तेच पुन्हा बोलतेय, पण मला असं वाटतं की मी हे का करतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. एखाद्या चॅलेंजमध्ये मी पार्टिसिपेट करत असेल तर मी का करते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट, हे मी स्वतःला विचारायला पाहिजे. म्हणजे मला त्याच्यातनं आनंद मिळणार आहे का, इट्स ट्रेंड आहे म्हणून त्या ट्रेंडचा भाग होणं ही माझी वैयक्तिक मानसिक गरज बनलेली आहे. आणि तशी जर ती गरज बनलेली असेल तर तुम्ही मोबाईल डिपेंडन्सीच्या झोनमध्ये आहात हे समजून घेतलं पाहिजे. कारण एखाद्या चॅलेंजमध्ये मी पार्टिसिपेट करत नाहीये ह्यांनी जर मी लेफ्ट आउट होणार असेल मानसिक पातळीवर तर तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे पण मी खूप बघते की चॅलेंजेसमध्ये भाग घेत नाही म्हणून रेस्टलेसनेस, किंवा चॅलेंजेसमध्ये भाग घेतल्यानंतर अपेक्षित लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या नाहीत म्हणून डिप्रेशन, हे खूप कॉमन प्रकार आहेत जे ह्या एज ग्रुपमध्ये बघायला मिळतात. दुसरं एक मला खूप प्रॉमिनंटली वाटतं की जसा 10-12 वर्षाच्या मुलांमध्ये एक पिअर प्रेशर असतं की नाही, की म्हणजे माझा मित्र काय करतोय, मैत्रीण काय करते, ह्याचा सतत एक इन्फ्लुएन्स असतो माझ्यावरती, किंवा सतत मी त्याचा विचार करत असते. तोच प्रकार हा 25-30ल्या लोकांमध्ये ड्यू टू सोशल मीडिया आत्ता मला दिसतो आहे. की ते सतत सोशल मीडियावरती काय चाललंय, माझ्या कमेंट्स बरोबर पडतायत का नाही आहेत, माझ्या कमेंट्सना कोण उत्तर देत नाही आहेत. तुमचा एंगेजमेंट टाईम जो आहे ना ओव्हरऑल, तो ह्या सगळ्यामध्ये जास्ती जातोय. म्हणजे आणि मग त्याचे ऑब्व्हियसली मानसिक परिणाम होतात. कारण चर्चांमध्ये आपल्याला अपेक्षित जर प्रतिसाद मिळाला नाही तर भांडणं होणं, त्याच्यातनं पुढे वादावादी होणं. म्हणजे ह्या एज ग्रुपमध्ये मी अशा अनेक केसेस बघितल्या आहेत की जिथे व्हर्च्युअल जगामध्ये तुमची काहीतरी वादावादी होते, भांडणं होतात आणि त्याचे परिणाम ऑफलाईन जगामध्ये होतात. म्हणजे ऑफलाईन मित्रांचं नातं हे ऑनलाईन झालेल्या चर्चेमुळे तुटलं. हा पण खूप कॉमन ट्रेंड आहे. किंवा रिलेशनशिप्समध्ये येणारे प्रॉब्लेम्स हा पण मी खूप कॉमनली ह्या एज ग्रुपमध्ये बघितलंय. किंवा डिवोर्स होणं, की सोशल मीडियावरती तू फार जास्त वेळ असतेस, किंवा तू पोर्नोग्राफी बघतोस, यू आर ॲडिक्ट टू इट, किंवा तू फार जास्ती गेमिंग करतेस. हे सगळे फॅक्टर डिवोर्स होण्यामध्ये पण आता इन्व्हॉल्व्ह होऊ लागले आहेत. हे पण एक खूप महत्त्वाचं निरीक्षण आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे थोडक्यात होत आहे काय की तुम्ही ऑनलाईन जगामध्ये जे काही करता आहात, ऑनलाईन जगामध्ये जो तुमचा वावर आहे, त्या सगळ्याचे परिणाम तुमच्या ऑफलाईन जगावरती किंवा खऱ्या आयुष्यावरती होत आहेत. आणि हे जे डिफरन्शिएट करायला पाहिजे ना, की माझं व्हर्च्युअल जग, माझं व्हर्च्युअल प्रेझेन्स हे वेगळी गोष्ट आहे, माझे वैयक्तिक नाती,
माझे वैयक्तिक नातेसंबंध, माझे मित्रमैत्रिणी, माझं पर्सनल आयुष्य हे एक वेगळं जग आहे. ह्या दोन जगांची विचित्र पद्धतीने आत्ता सरमिसळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे दुर्दैवाने ऑनलाईन जगाचे ऑफलाईन परिणाम खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. हे जे तू उल्लेख केलास लेफ्ट आउट होणं, म्हणजे ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो म्हणतो, त्याचा अजून एक परिणाम असा दिसतोय की वेळोवेळी सतत सोशल मीडिया चेक करणं, आपण झोपलेलो असताना अमेरिकेत काय झालं तर काय होणार वगैरे वगैरे, हा एक भाग. एका बाजूला हा फोमो आणि दुसऱ्या बाजूला सतत कन्झम्पशन करून आलेला नॉशा. मी आता कित्येक असे लोक बघतोय की झालं माझं सगळं नेटफ्लिक्स बघून, झालं आता अजून किती सिरीज बघणार, आणि मग जुनेच पिक्चर परत बघा, जुन्याच गोष्टी परत बघा, अशी एक विचित्र फेज आता दिसते. तर अशी फेज तुझ्याही अभ्यासातून ऑब्झर्व झाली का, आणि या फेजचं काय होणार पुढे? हो, डेफिनेटली नॉशिया येताना दिसतोय लोकांमध्ये. अनेक लोक सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट पण करू लागले आहेत किंवा काही काळासाठी पॉज घेणं ज्याला आपण म्हणतो ना, असं पण करू लागलेत. पर्टिक्युलरली एक 27-28 वर्षाच्या पुढची लोक जी आहेत त्यांच्यामध्ये हा ट्रेंड बऱ्यापैकी बघायला मिळतो. 40 पर्यंत, परत 40 नंतर ट्रेंड चेंज होतो. डेफिनेटली लोक काय होतं, मला असं वाटतं की तोचपणा येतो एका लिमिट नंतर. म्हणजे आता तू फेसबुकचं बघशील तर फेसबुकचा चार्म गेलाय एका अर्थाने, कारण त्याच्यातला जो युथफुलनेस होता, त्याच्यातली जी गंमत होती, त्याच्यातला जो एक फ्रेशनेस होता, तो हळूहळू संपत चाललाय. आणि त्यांच्या अल्गोरिदम्समुळे असेल किंवा पॉलिसीजमुळे असेल, आपल्याला 30-30 माणसं दिसत राहतात. आपल्याला म्हणजे आपल्या लिस्टमध्ये 5000 फ्रेंड्स असले तरी आपल्याला 5000 लोक काय करतायत हे कधीच कळत नाही. आपल्याला एक मोजका ग्रुप काय करतोय तेवढंच कळतं. आणि 30-30 माणसं दिसत राहणं, त्यांच्या त्याच पद्धतीच्या कमेंट्स वाचत राहणं, ह्याचा पण एक वेगळा कंटाळा हातात दिसायला लागलेला आहे अनेक जणांमध्ये. मला वाटतं की ही एका अर्थाने चांगली पण गोष्ट आहे. म्हणजे त्यानिमित्ताने लोक वेगळ्या गोष्टी शोधतील. कारण मला ह्या गोष्टीचा कंटाळा आला तर माझ्या आयुष्यात ती जी मोकळी जागा तयार होते त्याच्यासाठी मी काहीतरी शोधतो, तर वेगळं काहीतरी लोक शोधतील. कदाचित बॅलन्स ह्याच्यातनं तयार होईल. म्हणजे मी अशा मताची नाही की लोक एकदमच व्हॅनिश होतील सोशल मीडियावरनं आणि आता नको इंटरनेट, आणि आता मी कसं इंटरनेट विरहित आयुष्य जगायला सुरुवात करतोय वगैरे, असं इतकं काही होणार नाही. म्हणजे पीपल आर होपफुल की असं होईल वगैरे, पण मला स्वतःला विचारशील तर असं वाटत नाही. बॅलन्स शोधतील लोक आणि ऑफलाईन जास्तीत जास्त राहून गरजेपुरतं ऑनलाईन येणं. म्हणजे आत्ता जसं आपण करतो आहोत की गरजेपुरतं ऑफिसला जाणं आणि बाकी वर्क फ्रॉम होम करणं, तर तशा पद्धतीने लोक पॅटर्न शोधतील आणि बॅलन्स शोधतील की जेणेकरून माझ्या वैयक्तिक आणि माझ्या मानसिक अवस्थेवरती किंवा माझ्या नात्यांवरती ह्याचा सगळ्याचा परिणाम होणार नाही. स्टील माझा व्हर्च्युअल प्रेझेन्स टिकून राहील. व्हर्च्युअल प्रेझेन्स मासनं माणसं पूर्ण तुटतील असं मला वाटत नाही, पण बॅलन्स शोधण्याकडे ते डेफिनेटली जातील असं मला दिसतं आणि त्याचा हळूहळू त्याची सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. याचाच अनुषंगिक प्रश्न असा आहे की कित्येकांना आता समजत चाललंय की आपलं काहीतरी गणित बिघडलंय, स्क्रीन टाइमच्या बाबतीत असेल, डिजिटल कन्झम्पशन, डिजिटल ॲडिक्शन, पण त्यांना कुणाकडे जावं, कुणाशी बोलावं, कुठं मोकळे व्हावं, हा प्रश्न आहे. नुकताच आपला मानसिक हेल्थचा दिवस होऊन गेला, 2 दिवस झाले. पण एकूणातच ह्या सगळ्यासाठी ज्यांना प्रश्न पडतोय की माझं काहीतरी चुकतंय, अशांसाठी काही इकोसिस्टम आहे का, काही संस्था आहेत का, काही व्यक्ती आहेत का, हू कॅन गाईड ऑर इन्फ्लुएन्स देम? हो, डेफिनेटली आहेत. 2-3 नावं मी इथे आवर्जून सांगू इच्छिते. मुंबईमध्ये एक रिस्पॉन्सिबल नेटिझम म्हणून NGO आहे जी पर्टिक्युलरली मुलांसाठी काम करते. म्हणजे मुलांमधलं डिपेंडन्सी असेल, ओव्हर यूज असेल किंवा त्याच्यातनं निर्माण होणारे जे काही मानसिक आणि भावनिक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्याच्यावरती ते काम करतात. मुक्तांगण जी आपल्या सगळ्यांच्या माहितीची संस्था आहे पुण्यातली, त्यांनी पण आता मुलांच्या इंटरनेट डिपेंडन्सी किंवा ॲडिक्शनच्या संदर्भातलं एक वेगळं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे मोठ्यांसाठी तर आहेच त्यांच्याकडे, पण लहान मुलांसाठीचं पण एक वेगळं केंद्र त्यांनी सुरू केलं आहे आणि तिथे रेग्युलर काउन्सिलिंग आणि आवश्यक त्या तुमच्या समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी ते मदत करतात. आमची एक संस्था आहे, मी आणि ॲडव्होकेट वैशाली भागवत यांनी मिळून सुरू केलेली सायबर मैत्र म्हणून. आणि ही संस्था बेसिकली सायकोसोशल आणि लीगल फर्स्ट एड प्रोव्हाइड करते. म्हणजे आम्ही काउन्सिलर्स नाही आहोत, पण आम्ही एक बेसिक तुमचा प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कुठे मिळू शकतील त्या माणसांपर्यंत आम्ही तुम्हाला पोचवतो.
मग लीगल एडच्या संदर्भात असेल, काही तुमच्या बाबतीत समजा फ्रॉड झालेलं आहे ऑनलाईन, तर त्याची सुद्धा मदत, एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं की तुम्ही कोणाकडे मदतीला जाऊ शकता, कुठल्या संस्था मदत करू शकतात, सायबर पोलिसांकडे जायचं असेल तर काय प्रोसिजर आहेत, ह्या एक काही बेसिक गोष्टी. तसंच मानसिक आणि भावनिक पातळीवरच्या काउन्सिलर्सना जोडून देणं, ह्या गोष्टी आम्ही सायबर मैत्रच्या माध्यमातून करतो. सो अशा काही संस्था डेफिनेटली आहेत की ज्या मदत करता आहेत. पण याचं पुन्हा मी तेच म्हणेन की ह्याचं प्रमाण खूप अजून कमी आहे. म्हणजे ज्या गतीने प्रश्न वाढत आहेत आणि ज्या व्हॉल्यूममध्ये प्रश्न आहेत त्या प्रमाणात संस्था अजूनही आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. पण मी इथे एक गोष्ट अशी पण नमूद करू इच्छिते की इंटरनेटचा आणि पर्टिक्युलरली सोशल मीडियाचा कम्युनिटी बिल्डिंगसाठी खूप चांगला उपयोग करता येऊ शकतो, जो परदेशामध्ये किंवा जगभरात अनेक ठिकाणी बघायला मिळतो आहे आता. आपल्याकडे त्या दृष्टीने अजून प्रयत्न होताना दिसत नाहीत. म्हणजे फक्त मोबाईल डिपेंडन्सीवरती काम किंवा इंटरनेट डिजिटल ॲडिक्शनवरती काम असं नाही म्हणत आहे मी. बाकी पण जे निरनिराळे प्रश्न आहेत, मग डिप्रेशनचे इश्यूज असतील, फ्रस्ट्रेशनचे मुद्दे असतील किंवा सायकोसोशल कोणाला रिहॅबची गरज असेल, इवन कॅन्सर आणि एड्स सारखे जे किचकट आजार आहेत त्याचं एक सपोर्ट सिस्टीम म्हणून सुद्धा सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या माध्यमातून कम्युनिटी बिल्डिंग ह्या अर्थाने खूप चांगले एफर्ट्स करता येऊ शकतात आणि त्याचा खूप चांगला वापर करता येऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता थोड्या काही संस्था आपल्याकडे आहेत, पण भविष्यात जसे प्रश्न वाढतील तसं मला असं वाटतं की जसं परदेशात इव्हॉल्व्ह झाल्या ह्या सगळ्या इकोसिस्टम्स, तशा आपल्याकडे पण त्या डेफिनेटली व्हायला सुरुवात होईल. मुलाखतीतल्या शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय की हे सगळं आपल्या लेवलला झालं, समाजाच्या लेवलला झालं, म्हणजे दोन महत्त्वाचे एंटिटी आहेत. एक म्हणजे सगळे प्लॅटफॉर्म्स की जे खूप मोठे आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की असं काहीतरी घडतंय, आणि दुसरं या सगळ्याचं फ्रेमवर्क बनवणारं सरकार. जसं तू म्हणालीस त्या पद्धतीने इंटरनेट काही जाणार नाही, इट्स अ टूल आणि त्याचे असंख्य चांगले फायदे आहेत. पण असे जे प्रश्न आहेत, अशा ज्या कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, त्यासाठी हे प्लॅटफॉर्म्स प्रोॲक्टिव्हली काही भूमिका घेत आहेत का, आणि सरकार प्रोॲक्टिव्हली काही करत आहे का? प्लॅटफॉर्म्स आता थोड्या प्रमाणावरती काही पॉझिटिव्ह गोष्टी करायला त्यांनी सुरुवात केल्या आहे. म्हणजे मी मागच्या एपिसोडमध्ये जसं मेन्शन केलं की फेसबुकनी युअर टाईम ऑन फेसबुक नावाचं एक फीचर इंट्रोड्यूस केलं. असे काही छोटे मोठे प्रयत्न सुरू आहेत. पण तरी मला असं वाटतं की ज्या प्रमाणात त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला पाहिजेत प्लॅटफॉर्म्सनी, त्या प्रमाणात ते अजूनही रिस्पॉन्सिबिलिटीज घेत नाही आहेत. ह्याचं एक कारण असं आहे की हा त्यांच्यासाठी बिझनेस आहे. आपल्यासाठी ते सोशलायझिंग असेल, आपल्यासाठी ते आपण ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि मला माझं मतं मांडायचे वगैरे या अनंत गोष्टींसाठी वापरत असू, पण ह्या प्लॅटफॉर्मसाठी तो धंदा आहे, तो बिझनेस आहे. त्यामुळे ते किती प्रमाणात ह्या डिजिटल वेलबिंगसाठी एफर्ट्स घेतील आणि किती प्रोॲक्टिव्हली काम करतील ह्याच्या बाबतीत मला स्वतःला काही शंका आहेत. पण डेफिनेटली त्यांनी काही प्रमाणात सुरुवात केलेली आहे. आपल्याकडे IT कायदा आहे जो मला असं वाटतं इव्हॉल्व्ह होतो आहे अजून, कारण आपल्याकडे हे सगळं खूप उशिरा सुरू झालेलं आहे. त्यामुळे अजूनही तो पूर्णपणे काय म्हणू, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत आणि तो एक सशक्त आणि असा ताकदवर कायदा आहे असं मला वाटत नाही. त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी इव्हॉल्व्ह व्हायला हव्यात, पण त्या काळानुरूप होतील. म्हणजे हळूहळू त्या डेव्हलप व्हायला लागतील असं मला वाटतं. आणि सरकारी पातळीवरती पण काही गोष्टी डेफिनेटली सुरू आहेत, काही प्रयत्न सुरू आहेत, कॅम्पेन्स रन होत आहेत की जेणेकरून लोकांमध्ये एक बेसिक अवेअरनेस क्रिएट होईल. मग तो फेक न्यूजचा असेल, इंटरनेट ॲडिक्शनचा असेल, किंवा आपल्याकडचं सायबर पोलिसांचं जी यंत्रणा आहे ती सुद्धा खूप सशक्त आणि चांगल्या पद्धतीने काम करते असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तिथे जर तुम्ही कंप्लेंट घेऊन गेलात तर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदतही मिळते, काउन्सिलिंगच्या पातळीवरती पण मदत मिळू शकते. त्यामुळे ह्या यंत्रणा डेफिनेटली काम करता आहेत. त्या इव्हॉल्व्ह होतील, त्या अजून सशक्त होऊ घालतील. म्हणजे त्या एकदम अशा होणार नाहीत. जसा जसा आपला वापर वाढेल, आपल्या गरजा वाढतील, युजरसुद्धा काही बाबतीत आग्रही होतील की मला हे पाहिजे आहे आणि मला हे प्रोव्हाइड करा, असं जेव्हा आपल्या बाजूनी पण अजून ताकदीने आणि अजून उघडपणे बोललं जाईल, तशा तशा ह्या यंत्रणा उभ्या राहतील असं मला वाटतं. तुझे खूप खूप आभार, आज तू वेळ दिलास. सरकार काम करत राहील, हे नव्या जगाचे नवे प्रश्न आहेत, त्यांना आपल्याला फेस करायचं आहे. प्लॅटफॉर्म्सही काम करत राहतील, पण याच्या बरोबरीनं गरज असते ती या सगळ्याचा सायंटिफिक अभ्यास करण्याची, ज्याचा समाज शिक्षणाला फायदा होतो.
ते तू करतेयस याबद्दल तुझं अभिनंदन आणि थिंक बँक तर्फे तुझ्या पुढच्या या क्षेत्रातल्या कामाला आणि पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.